15 जेत्यांना जिंकणारा पराभव. दंतच्छेदो हि नागानाम श्रलाघ्यो गिरिविदारणे. पर्वत फोडीत असता तुटलेला दातच हत्तींना अधिक शोभतो. झालेली हानी भयंकर होती, कारण भाऊ आणि त्यांच्या पाठीशी असलेले वीरातले वीर मराठे गडी आपल्या राष्ट्रध्वजेच्या रक्षणासाठी असंख्य सैनिकांशी इकडे झगडत असता इतर सर्वत्र मराठी सैन्यात पळापळीला प्रारंभ झाला होता आणि शत्रूंचे सैनिक त्यांचा पाठलाग करीत होते. सहस्रावधी सैनिक शत्रूंच्या हातात पडले आणि दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी त्यांच्या रांगांच्या रांगा एकामागून एक उभ्या करून त्यांचा अमानुषपणाने शिरच्छेद करण्यात आला. अफगाणांना सापडलेली लूटही प्रचंड होती, पण मराठ्यांच्या पराक्रमाने त्यासाठी शत्रूला द्यावयाला लावलेले मूल्यही तितकेच प्रचंड होते. पठाणांनी युद्ध जिंकले, पण तो जय जेत्यांना अधिक हानिकारक ठरला. नुसत्या शेवटच्या दिवशी मुसलमानांचे 40,000 सैनिक रणभूमीवर मारले गेले. ज्याने गोविंदपंत बुंदेल्यांचे मस्तक कापून नेले तो अताई खान उस्मान आणि त्याच्या सैन्यातील इतर शेकडो सेनानायक युद्धात मरण पावले. नजीबाला भयंकर मार लागला. विशेष म्हणजे आपल्याला विजय मिळवायला आपले प्रशंसनीय शौर्य आणि उत्तम युद्ध कौशल्यही जितकी कारणीभूत झाली, तितकाच दैवाचा योगायोगही कारणीभूत झाला, ही गोष्ट त्यांना विसरता येत नव्हती. मराठे युद्धात हरले, पण पुन्हा केव्हाही जय मिळवावयाला शत्रू असमर्थ व्हावा अशा व्रणांनी त्याला विद्ध केल्यावर मग हरले. कारण पानिपतला पराभव झाला म्हणून काय झाले? पानिपतच्या समरभूमीवर एकत्र झालेले मराठे नाहीसे झाले, पण महाराष्ट्रातले मराठे अद्यापि जिवंत होते. पानिपतच्या दारुण दिवशी ज्याच्या नात्याचे कोणी मेले नव्हते असे घरच महाराष्ट्रात राहिले नव्हते असे म्हणतात. पण त्या दिवशी महाराष्ट्रात असेही घर नव्हते की जेथे आपल्या राष्ट्रीय अपमानाचा वचपा काढण्याची आणि आपल्या सैनिकांनी आणि सेनानायकांनी ज्या कार्यासाठी मरण स्वीकारले ते कार्य यशस्वी करून त्याचे हौतात्म्य फलशाली करण्याची प्रतिज्ञा सहस्र सैनिक घेऊन स्वतः पंतप्रधान यापूर्वीच नर्मदा पार झाले होते. पानिपतला आपल्या लोकांवर आणि आपल्या कुटुंबावर बेतलेल्या प्रसंगाची वार्ता कळताच एवढ्या पराजयानंतरही पुढे चालून जावयाचे आणि ह्या पराजयाचा आणि त्यामुळे उत्तरेला मराठी सैन्यात उत्पन्न झालेल्या भीतीचा अब्दालीने लाभ घेण्याच्या पूर्वीच त्याचा नाश करावयाचा असे त्यांनी ठरविले. त्यांच्यावर स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि त्यांची प्रकृती ही अलीकडे अगदी खंगली होती. पण त्या योगाने आपल्या सैनिकांच्या मरणांसाठी प्रतिशोध घ्यावयाचा आणि अब्दालीला चोप देऊन परत घालवावयाचा ही त्यांची उत्कंठा उलटी द्विगुणित झाली. त्यांनी उत्तरेच्या सर्व हिंदू राजांना आश्वासनाची पत्रे लिहिली आणि त्यात आपल्या धर्माचे आणि संपूर्ण हिंदू जातीचे शत्रू हिंदू स्वातंत्र्याच्या कार्याचा समूळ नाश करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करीत होते, अशा वेळी अलग राहून स्वतःला वाचवावयाचे धोरण स्वीकारणे ज्यांना शहाणपणाचे वाटले त्याविषयी त्यांनी कान उघाडणी केली. त्या सर्वांना त्यांनी आता तरी हिंदू स्वातंत्र्याच्या युद्धात आपल्याला येऊन मिळावे अशी निमंत्रणे पाठविली. आणि पानिपतचा पराभव झाला असतानाही मोगल साम्राज्याच्या विनाशावर दुसरे अधिक बलशाली महम्मदी साम्राज्य उभारावयाची अब्दालीची महत्वाकांक्षा आपण अजून व्यर्थ करून टाकू असे त्यांना आश्वासन दिले. त्यांनी लिहिले, माझा तरुण पुत्र विश्वासराव अभिमन्यू जसा पराक्रम करून स्वर्गाला गेला त्याप्रमाणे शत्रूशी झगडताना धारातीर्थी पडला हे खरे आहे, पण म्हणून काय झाले? माझा भाऊ सदाशिवराव आणि शिंद्यांचा छावा जनकोजी त्यांचे काय झाले हेच कोणाला माहिती नाही. आणखीही इतर कित्येक सेना धुरंधर आणि सैनिक युद्धात कामाला आले. पण अखेर हे युद्ध आहे. ह्यात यशापयश येणे हे नेहमी परमेश्वराच्या इच्छेवर अवलंबून असणार. तेव्हा त्याचा खेद किती? इतके झाल्यावरही आपण त्याचा परत वचपा काढू. असल्या कधीही शिथिल न होणाऱ्या चिकाटीमुळे राष्ट्रावर केवढीही आपत्ती कोसळो, तिच्या खाली चिरडून न जाता धैर्याने तिला तोंड द्यावयाच्या मराठ्यांच्या ह्या गुणामुळे ते संपूर्ण हिंदुस्थानचे अधिराज झाले. आपल्या शत्रूंचा हा स्वभाव धर्म न ओळखण्याइतका किंवा त्यांची योग्यता न जाणण्याइतका अब्दाली मूर्ख नव्हता. पानिपतचा विजय मिळताच आपण जर त्वरित आपल्या देशाची वाट धरली नाही
तर जो काही अल्प लाभ आपण मिळवला आहे तोही आपल्याला ओकून टाकावा लागेल हे त्याच्या लक्षात आले. पानिपतच्या युद्धातून जे बचावले ते सर्व सैनिक आणि अधिकारी नानासाहेबांनी पुन्हा आपल्याजवळ एकत्र केले. मल्हारराव होळकर, विठ्ठल शिवदेव, नारो शंकर, जानोजी भोसले आणि इतर अनेक सेनानायक ग्वाल्हेरला एकामागून एक गोळा होऊ लागले आणि त्यांना बरोबर घेऊन दिल्लीवर चालून जाण्याची नानासाहेबांनी सिद्धता केली. मराठ्यांच्या ह्या वागण्याने सुजा उद्दवला आणि नजीब खान सुद्धा गडबडून गेले. पानिपतला विजय मिळविणे म्हणजे मराठ्यांच्या विरुद्ध सर्व युद्ध जिंकणे नाही, अशी त्यांना प्रतीती आली. तेव्हा ग्वाल्हेरला येऊन पोचलेल्या नानासाहेबांशी त्यांनी स्वतंत्रपणे बोलण्याचा प्रारंभ केला आणि त्यांना पसंत पडतील अशा अटी सुचविल्या. अब्दालीला एकट्याने किंवा त्यांचे सर्वांचे सहाय्य घेऊनही हिंदूंचा नित्याचा मोड करणे किंवा मुसलमानी पादशाहीचा डळमळणारा डोलारा तोलून धरणे शक्य नाही, ही गोष्ट सुजा उद्दवल्याने ओळखली. हळूहळू मुसलमानांचा संघ फुटला. प्रत्येकजण आपापल्या सुरक्षिततेकडे लक्ष देऊ लागला. सुजाने अब्दालीला सोडले. अब्दाली दिल्लीला आला आणि काही आठवडे तेथे राहिला. तो दक्षिणेकडून आपल्या 50 सहस्त्र सैनिकांसह बाळाजी पंतांनी त्याच्या निकट येऊन लगट केली. तिकडे पर्शियनांनी त्याच्या राज्यावर चाल केल्याची वार्ता आली. ह्या वार्तेने तो प्रसिद्ध वीरही अस्वस्थ झाला. त्याला दिल्ली आणि तेथील पातशाही राजकारण तसेच सोडून देऊन इसवी सन 1761च्या मार्चमध्ये भारत सोडावा लागला. ज्या महत्वाकांक्षी उद्देशाने उद्युक्त होऊन त्याने सिंधू नदी ओलांडून हिंदुस्थानावर आक्रमण केले, त्यापैकी एकही उद्देश शेवटास न जाता घाईघाईने सिंधू नदी ओलांडून माघार घ्यावी लागली. हिंदुस्थानातल्या मुसलमानांनी भारतवर्षाच्या सीमेच्या पलीकडील आपल्या क्रूर सहधर्मियांशी संगनमत करून आपली पातशाही वाचवण्याचे जे अनेक प्रयत्न केले, त्यापैकी हा शेवटचा प्रयत्न होता. त्यांनी पानिपतची लढाई जिंकली, पण ती जिंकताना मराठ मंडळाची प्रबळ हिंदू सत्ता नामशेष करण्याची किंवा ज्या प्राणांतक मगरमिठीने तिने मोगली साम्राज्याचा गळा दाबून धरला होता, तिच्यापासून आपला बचाव करण्याची शेवटची संधीही ते गमावून बसले. पठाण पुन्हा केव्हाही दिल्लीला येणे शक्य झाले नाही. लवकरच त्यांचे सिंधू नदी उतरणेही बंद होणार होते. कारण पानिपतच्या विनाशामधून पंजाबमध्ये दुसरी हिंदू सत्ता उत्थापित झाली. ती हिंदू सत्ता म्हणजे शीख संघाचे उदयोन्मुख राष्ट्र. ह्या शूर लोकांनी हळूहळू अशा धर्मसंघाची प्रस्थापना केली की ज्याला वारंवार हुतात्म्यांच्या रक्ताचे पोषण मिळून त्याचे लवकरच प्रबळ राष्ट्र बनणार असे दिसू लागले. त्यांचे 10वे गुरु सिंहपराक्रम गोविंद सिंग आणि वीर हुतात्मा बंदा बैरागी ह्या दोघांचीही अखिल हिंदूंच्या सर्वश्रेष्ठ राष्ट्रवीरांच्या मालिकेत नेहमी पूजा होत राहील. ह्यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये शिखांनी हिंदू स्वातंत्र्याच्या कार्याप्रित्यर्थ झुंज केली. बंदाच्या अधिपत्याखाली असताना अल्पकाळपर्यंत आपल्या प्रांताचा काही भाग स्वतंत्र करण्याचे यश त्यांना मिळाले. पण मुसलमानी सत्तेवर पंजाबमध्ये शेवटचा प्राणांतिक घाव घालण्याचे आणि पंचनदाचा पवित्र प्रदेश हिंदू राज्याखाली आणण्याचे कार्य मराठ्यांच्याच वाट्याला राखून ठेवले होते. त्यांनी ते पार पाडले आणि त्यांना आपल्या घरादारापासून आणि प्रांतापासून दूर अतिशय अंतरावर युद्ध करावे लागले नि सिंहाच्या प्रत्यक्ष गुहेत जाऊन त्यांची दाढी उपटली. त्यांनी पृथ्वीराजाच्या मृत्यूनंतर पहिल्याने हिंदूंचा ध्वज थेट अटकेवर नेऊन रोविला. अशा रीतीने हिंदुस्थानातील मुसलमानी सत्तेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी येथील मुसलमानांचे आणि त्यांनी नादिरशाहानी अब्दाली ह्यांशी केलेल्या विस्तृत संघाचे सतत चाललेले प्रयत्न मराठे आपल्या चिकाटीच्या प्रतिशोधाने हाणून पाडित असता शिखांना आपल्या लोकांचे सुसंघटित असे एक प्रबळ राष्ट्र बनवायला अवसर मिळाला. पानिपतची सबंध स्वारी चालू असता एकसारखे भयंकर मूल्य देऊन नुसता पंजाब प्रांत परत आपल्या राज्याला जोडण्याचे जे अल्पस्वल्प समाधान अब्दालीच्या वाट्याला आले, तेही त्याला ह्या नवीन उदयाला आलेल्या सत्तेने त्याच्या पदरात पडू दिले नाही. पंजाब जरी अशा रीतीने महाराष्ट्रातील हिंदू सत्तेच्या हातातून गळून पडला तरी तो मुसलमानांच्या हातात दीर्घकाळ राहू शकला नाही. कारण अब्दालीने पाठ फिरविली नाही, तोच पंजाबमधल्या ह्या हिंदूंनी त्याने व्यवस्थेसाठी मागे ठेवलेल्या सैन्याला त्रास द्यावयाला प्रारंभ केला
आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी त्यानंतर स्वतः अब्दाली 2दा हिंदुस्थानात आला, तरीही आपली मातृभूमी त्याच्या हातातून त्यांनी सोडविली. मराठ्यांनी दिल्लीत लवकरच पुन्हा विजय प्रवेश केला. पुन्हा एकदा ते अखिल हिंदुस्थानचे सार्वभौम झाले. शिखांनाही जरी आपली प्रत्यक्ष सत्ता आपल्या प्रदेशाच्या पलीकडे पूर्वेला जवळ दिल्लीपर्यंत देखील वाढविता आली नाही, तरी भारताच्या सीमेच्या पलीकडील कोणाही शत्रूंशी 2 हात करून केव्हाही आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य त्यांनी मिळविले. पठाणांच्या किंवा तुर्कांच्या भूमीतील कधीही तृप्त न होणारी धनतृष्णा किंवा अत्याचारी धर्मबंड पुन्हा केव्हाही पठाणात किंवा तुर्कात सिंधू नदी ओलांडावयाचे धैर्य निर्माण करू धजावले नाही. उलट शिखांनी सिंधू नदी ओलांडली आणि विजयाने हिंदू ध्वज काबूल नदीपर्यंत नेऊन अब्दालीचे उसने फेडले. वायव्य सीमेवरील मुसलमानी टोळ्यांचे उच्छृंखल धर्मवेड त्यांनी इतक्या पूर्णपणे चिरडून टाकले की शिखांच्या नावाचा उच्चार केल्याबरोबर पठाणाची मुले भीतीने आपले रडे थांबवीत. तेव्हा अखिल हिंदू समाजाच्या दृष्टीने पाहिले असता मुसलमानांना आपला हेतू शेवटास नेता आला नाही. त्यांनी पानिपताची लढाई जिंकली, पण ती जिंकतानाच हिंदू पदपादशाही प्रस्थापित करायला निघालेल्या मराठ्यांशी त्यांनी चालविलेला झगडा मात्र ते पूर्णपणे हरले. पानिपत जिंकल्यावरही पूर्व समुद्रापासून अटकेपर्यंत सर्व हिंदुस्थानचे स्वामित्व हिंदूंकडेच राहिलेले त्यांना आपल्या डोळ्यांनी पाहावे लागले. पण अशा रीतीने हिंदू उत्तरेकडे आलेल्या मुसलमानी शत्रूंशी प्रचंड राष्ट्रीय युद्ध चालविण्यात गुंतले असता आणखी एक प्रतिस्पर्धी हळूच पटावर आला आणि ह्या तुमुल प्रसंगाच्या पर्यवसनाकडे दृष्टी लावून टपून बसला होता. पानिपतला मराठ्यांचा पराभव झाल्यामुळे हर्ष मानावयाला जर काही कोणाला कारण झाले असेल तर ते सर्वाहून अधिक त्याला झाले. पानिपताला दोन्ही पक्ष झुंजून इतके निकामी झाले की त्यामुळे मराठ्यांना बंगालवर स्वारी करावयाचा आणि तीत प्लासीच्या रणभूमीवर नवीन जन्म घेतलेल्या इंग्रजांच्या बालसत्तेला मूठ माती द्यावयाचा बेत पुढे ढकलावा लागला. जर पानिपतला खरोखर कोणी विजयी झाला असेल तर तो तेथे इतक्या निकराने झुंजणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांपैकी कोणीही नसून ह्या युद्धाचे तटस्थपणाने निरीक्षण करणारा आणि दोन्हीही प्रतिस्पर्धी हीनबल झाल्यावर त्याचा लाभ घ्यावयाचे शहाणपण अंगी असलेला धूर्त आगंतुकच होय. पण पानिपतच्या योगाने ईस्ट इंडिया कंपनीला आणखी काही काळ जिवंत राहण्याचा नवीन पट्टा मिळाला असला आणि इंग्रजांचा समाचार घ्यावयाचा विचार सध्यापुरता तरी मराठ्यांना सोडून देणे भाग पडले असले तरी मराठ्यांच्या तिथल्या एका पराभवानेच इंग्रजांना चिरकाळ टिकणारा लाभ झाला असे कोणीही समजू नये. कारण मराठे पानिपतला बसलेल्या आघातातून लवकरच सावरले. त्यांच्या घरातच तितक्यात जी यादवी चालू झाली ती जर झाली नसती नि त्यांच्या कर्तृत्ववान पुढाऱ्यांना अगदी अकाली मृत्यूने हिरावून नेले नसते तर त्यांनी पानिपतच्या पराभवानंतरही इंग्रजांच्या विरुद्ध यश मिळविले असते. आपण पुढे जाऊ तसे हे सर्व क्रमाक्रमाने आपल्या निदर्शनास येईलच. इंग्रजांच्या पुढील यशाचे श्रेय मराठ्यांचा जो पानिपतला पराभव झाला त्याला इतके नसून त्यानंतर लवकरच त्यांच्यामध्ये जो आपसात अंतःकलह झाला त्याला ते वास्तविक आहे. मेजर इव्हान बॉल लिहितो, पानिपताचा पराभव सुद्धा मराठ्यांना कीर्तिदायक आणि अभिमानास्पदच होता. ते हिंदूच्या कार्यासाठी अखिल हिंदूंच्या वतीने लढले आणि जरी त्यांचा पराभव झाला तरी त्यानंतर जय मिळविणाऱ्या अफगाणांनाही हिंदुस्थानातून निघून जावे लागले आणि पुन्हा त्यांना हिंदुस्थानच्या कारभारात केव्हाही ढवळाढवळ करता आली नाही. अब्दालीच्या एकाएकी परत निघून जाण्याची वार्ता आणि सुजा-उद्दौला नि नजीब खान ह्यांनी संधीसाठी पाठविलेले नम्र निरोप मराठ्यांच्या सैन्यात येऊन पोचताच परिस्थितीत इतक्यात आपल्याला उपयुक्त असे इतके अंतर पडलेले पाहून त्यांना साहजिकच आनंद झाला. पानिपतच्या युद्धानंतर 2 महिन्यांच्या आतच नारोशंकरांनी लिहिले, ईश्वराच्या कृपेने मराठ्यांकडे किंवा हिंगण्यांनी संबोधिल्याप्रमाणे हरिभक्तांच्या सेनेकडे हिंदुस्थानचे आधिपत्य अजून तसेच चालू आहे. महाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ पुढाऱ्याने काढलेली वाक्ये महाराष्ट्रात प्रत्येक ओठावर नाचू लागली आणि प्रत्येक मराठ्याच्या तोंडून उद्गार निघू लागले. त्यात एवढे काय
किती झाले तरी हे युद्ध आहे. आपण त्याचा वचपा पुन्हा काढू. मध्यंतरी नानासाहेबांची प्रकृती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडू लागली. गेल्या 2 वर्षांपासून त्यांची प्रकृती ढासळल्यासारखी दिसत होती. इतक्यात पानिपतच्या प्रकाराची भयंकर वार्ता समजली. हा प्रचंड आघात मानवी शक्तीला शक्य आहे तोपर्यंत धैर्याने त्यांनी सहन केला. त्यांनी आपले व्यक्तिगत दुःख बाजूला सारून राष्ट्रात चैतन्य उत्पन्न केले नि त्याच्यात ह्या पराभवामुळे निर्माण झालेली भीतीची मनोवृत्ती दाबून टाकावयाचे आणि सर्वांशी धैर्याने आणि यशस्वीतेने तोंड देण्याला सिद्ध व्हावयाचे सामर्थ्य उत्पन्न केले. पण विश्वासराव आणि सदाशिवराव नि इतर शूर सेनानायक आणि सैनिक ह्यांच्या निधनामुळे त्यांच्या हृदयाच्या आत दुःखाची एवढी ज्वाला पेटली होती की ती कशानेही विझणे शक्य नव्हते. त्यांची आधीच क्षीण होत चाललेली प्रकृती पूर्ण बिघडली आणि लवकरच दिनांक 23 जून 1761 या तिथीला महाराष्ट्राला सर्व हिंदुस्थानचे सार्वभौमत्व मिळवून देणारा सर्वश्रेष्ठ पुढारी दिवंगत झाला. मरणसमयी त्याचे वय पुरे 40 वर्षांचेही नव्हते. बाळाजीच्या योग्यतेसंबंधी नि स्वभावासंबंधी येथे काही सांगावयाची आवश्यकता नाही. शब्दांना करता येईल त्यापेक्षा त्याच्या कृत्यांनी अनेक पटींनी उच्च स्वरात त्यांची ओळख करून दिली आहे. त्यांचा इतर राज्यकारभार इतका न्यायपूर्ण आणि लोकप्रिय होता की अद्यापही मराठे त्यांच्या राजवटीची कृतज्ञतापूर्वक आठवण काढतात. शिवाजी महाराजांची महत्वाकांक्षा अर्थतः सिद्धीला नेण्याचे आणि हिंदू पदपादशाही प्रस्थापित करण्याचे कार्य त्यांच्यासाठी राखून ठेवले गेले होते. त्यांनी हिंदुस्थानचा जवळजवळ सगळा भाग मुसलमानांच्या हातातून वस्तुतः सोडविला. त्यांच्या अधिपत्याखालीच गेल्या 700 वर्षात म्हणजे पृथ्वीराजांचा पराभव झाल्या वेळेपासून कधीही प्राप्त न झालेले वैभवाचे अत्युच्च शिखर हिंदूंनी गाठले. ते सर्वश्रेष्ठ नसले तरी त्यांच्या वेळच्या जगातील अत्यंत थोर व्यक्तीपैकी एक होत ह्यात शंका नाही. मराठ्यांना पानिपताला जेवढी हानी सोसावी लागली तिच्यापेक्षा अधिक नसेल तर निदान तेवढी तरी हानी बाळाजी पंतांच्या ह्या अकाली निधनाने मराठ्यांची झाली. हे दोन्हीही घाव एकामागून एक इतक्या त्वरेने बसले की त्यांच्या धक्क्यातून सावरावयाला राष्ट्राला साहजिकच थोडा विलंब लागला.